लोकसभेतील चक्रव्यूहाच्या भाषणानंतर माझी ईडी मार्फत चौकशी केली जाईल असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय। चक्रव्यूह भेदण्यासाठी ईडी अस्त्राचा वापर होऊ शकतो का? राहुल गांधींना ईडीची भीती का वाटते? बघूया। चक्रव्यूह भेदण्यासाठी ईडी अस्त्र। राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय खळबळ। ईडी कारवाई होणार असल्याचा राहुल गांधींचा दावा। सर, जो अभिमन्यु के साथ किया गया था, जो अभिमन्यु को चक्रव्यूह में फंसाया गया था, वही हिंदुस्तान के साथ किया गया है। हिंदुस्तान के युवाओं के साथ, हिंदुस्तान के किसानों के साथ, हमारी माताओं बहनों के साथ, स्मॉल बिजनेसेस के साथ। लोकसभेतील चक्रव्यूहाचं हेच भाषण सत्ताधारी भाजपला झोंबल्याचा दावा राहुल गांधींनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, अजित डोवाल, उद्योगपती गौतम अडानी आणि मुकेश अंबानी हे चक्रव्यूह नियंत्रित करत असल्याचा घणाघाती हल्ला राहुल गांधींनी चढवला होता। या 6 शक्तिशाली व्यक्तींनी देशातील तरुण, शेतकरी, महिला आणि लहान व्यावसायिकांना चक्रव्यूहात अडकवल्याची टीका राहुल गांधींनी केली। राहुल गांधींच्या या आक्रमक भाषणानंतर भाजप नेतृत्व काहीसं बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालं। आता राहुल गांधींनी आणखी एक खळबळजनक दावा केला। चक्रव्यूहावरील माझं भाषण दोघांपैकी एकाला आवडलं नाही। माझ्या विरोधात ईडीची छापेमारी होण्याची शक्यता आहे। ईडीतल्या माझ्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मी ईडी संचालकांच्या स्वागतासाठी तयार आहे। चहा बिस्किटाचा खर्च माझा, असं ट्विट राहुल गांधींनी केलं। यावरून आता जोरदार राजकारण रंगलंय। इंडिया आघाडीतल्या नेत्यांची केंद्रीय यंत्रणांमार्फत मुस्कटदाबी सुरू असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तर आधी चौकशी सुरू असल्यानं भीती वाटणारच असा पलटवार आशिष शेलार यांनी केला। राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत। ज्या पद्धतीनं गेल्या 1 महिन्यापासून ते सरकारवरती हल्ला करतायत, सरकारला आरसा दाखवतायत, मोदी आणि शहांना सळो की पळो करून सोडतायत, त्याच्यामुळे राहुल गांधी असतील, आम्ही सगळे असतो, आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला सामोरं जावं लागेल। आमची तयारी आहे, पण त्यांना आता इतकं सोपं नाहीये। लक्षात घ्या, विरोधी पक्ष फार मजबूत आहे, आम्ही पाहू। पण तुम्ही तुमचं बहुमत जरी गमावलंय, तुम्ही अल्पमतात आला असला तरी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, घटनाबाह्य कामं करण्याची आपलं व्यसन काही सुटत नाही। मुळामध्ये ज्यांनी गुन्हा केलाय, जो बेलवर आहे, त्याला भीती राहणारच। जो बेलवर आहे, ज्यांनी गुन्हा केलाय, ज्याची इन्क्वायरी चालू आहे, त्याला भीती राहणारच। मी कोणाचं नाव घेत नसलो तरी जे बोलतात त्यांच्या मनातली भीती काय जनता ओळखते। राहुल गांधींनी लोकसभेत महाभारतातील अभिमन्यू हत्येची गोष्ट सांगून सत्ताधारी भाजपला चक्रव्यूहात अडकवलं होतं। आता त्यांच्या विरोधात ईडीचं अस्त्र कसं वापरलं जाऊ शकतो ते पाहूया। 2022 मध्ये नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधींची तब्बल 55 तास चौकशी झाली होती। राहुल यांच्यासह सोनिया गांधींची चौकशी करण्यात आली। सध्या या प्रकरणात दोघांनाही जामीन मिळाला। नॅशनल हेराल्ड बंद करताना AJL कंपनी काँग्रेस पक्षाला 90 कोटी रुपये देणं लागत होती। 2010 मध्ये काँग्रेस पक्षानं हे कर्ज यंग इंडियाला हस्तांतरित केलं। यंग इंडिया कंपनीचे 38% समभाग राहुल आणि सोनिया गांधी यांच्याकडे होते। या हस्तांतरणातून AJL कंपनीच्या नवी दिल्ली, लखनौ, मुंबई या ठिकाणच्या तब्बल 2000 कोटी रुपयांच्या स्थावर जंगम मालमत्ता यंग इंडियाच्या ताब्यात आल्या। 2014 साली केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या चौकशीला वेग आला। राजस्थान विधानसभेच्या तोंडावर ईडीनं नॅशनल हेराल्ड प्रकरणी 752 कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या। गेल्या 1.5-2 वर्षांपासून राहुल गांधींनी भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यात लोकसभेत काँग्रेसच्या जागा वाढल्या आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानं त्यांना आणखी बळ आलंय। त्यामुळेच राहुल गांधींचा चक्रव्यूह भेदण्यासाठी मोदी सरकार काय करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।